26,000 वर्षापूर्वी कुठलंही ॲनेस्थेसिया साधन नसताना, ना मॉडर्न टेक्निक असतानाही या माणसाला फादर्स ऑफ सर्जन का म्हणतात, हे मी पुढच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत डिकोड केलं आहे. आज नाकाची प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पण 2600 वर्षापूर्वी भारतात एका डॉक्टरने माणसाचे कापलेले नाक पुन्हा बनवलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या टेक्निक आजही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीशी जोडलेले आहेत. या डॉक्टरचं नाव होतं सुश्रुत. सुमारे 6व्या शतकात त्यांनी सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सर्जरीच्या प्रोसिजर, इन्स्ट्रुमेंट्स आणि टेक्निक्स लिहिलेल्या आढळून येतात. म्हणजे आजच्या सर्जरीच्या हजारो वर्षांपूर्वी हे त्यांनी सगळं लिहिलेलं होतं. त्या काळी युद्ध किंवा गुन्ह्यांमध्ये किंवा इतर काही कारणांमुळे लोकांचे नाक कापले जायचे. यावर सुश्रुतांनी एक रिकन्स्ट्रक्शन टेक्निक तयार केली, जी की गालावरची त्वचा काढायची, तिला फ्लॅप सारखी तयार करायची आणि नाकाच्या आकारावर बसवायची. ही टेक्निक पुढे जाऊन इंडियन मेथड ऑफ राहिनोप्लास्टी म्हणून प्रसिद्ध झाली. पण सुश्रुतांचं काम हे फक्त नाकापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी कॅटरॅक्ट सर्जरी, युरिनरी स्टोन्स काढण्याची प्रोसिजर, वाऊंड ट्रीटमेंट व प्रसूती संबंधित सर्जरी प्रोसिजर यांचंही वर्णन केलं होतं. सर्जरी आधी हात आणि इन्स्ट्रुमेंट स्वच्छ करणं यावर त्यांनी जास्त भर दिला होता. आजच्या काळात आपल्याला इन्फेक्शन कंट्रोल अगदी नॉर्मल वाटतं, पण हजारो वर्षांपूर्वी हे सांगणं किती ॲडव्हान्स वाटतं याचा जरा तुम्ही विचार करा.